क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, ऑटोकैड, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवड। फोन नंबर 9423304274। मागील काही महिन्यांपासून राजापूर तालुक्यात सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने हैराण झालेल्या तालुकावासियांचा संयमाचा बांध अखेर फुटला। राजापूर तालुक्यातील संतापलेल्या सर्वपक्षीय मंडळींनी गुरुवारी शहरातील वितरण विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। राजापूर शहरासह ग्रामीण भागातील महावितरण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा उपस्थितांनी चौफेर समाचार घेतला। पुढील 15 दिवसात जर तुमच्या कारभारात सुधारणा दिसली नाही तर समस्त तालुकावासी गप्प बसणार नाहीत असा निर्वाणीचा इशारा त्यावेळी त्यांना देण्यात आला। सर्वपक्षीय मंडळींचा आक्रमक पवित्र आणि शाब्दिक बाणांनी घायाळ झालेल्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी 15 दिवसात आपल्या कारभारात सुधारणा करू असं आश्वासन उपस्थितांना दिलं। दरम्यान वितरण विभागाच्या कार्यालयावर धडक दिलेल्या सर्वपक्षीय मंडळींच्या वतीनं विद्युत वितरण विभागाचे उपअभियंता ओंकार डांगे यांना राजापूर तालुक्यातील समस्यांबाबत निवेदन देण्यात आलं। गत मे महिन्यापासून राजापूर तालुकावासियांना महावितरण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा मोठा फटका बसलाय। दररोज सातत्यानं खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे तालुकावासियांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। सातत्यानं होत असलेल्या खंडित वीज पुरवठ्याचा फटका विद्युत उपकरणांना बसून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे समस्त तालुकावासियांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता। सातत्यानं खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याबाबत चौकशी करण्यासाठी त्या विभागाच्या कार्यालयात गेल्यानंतर कोणी जबाबदार अधिकारी कार्यालयात भेटत नव्हता। त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल स्विच ऑफ लागत होते। त्यामुळे तालुकावासियांच्या संतापात अधिकच भर पडत होती। एवढा अनागोंदी कारभार सुरू असताना संबंधित वितरण विभागाकडून कारभारात सुधारणा होत नसल्याने अखेर तालुकावासियांचा संयम संपला आणि गुरुवारी तालुक्यातील सर्वपक्षीय मंडळींनी थेट महावितरण कंपनीचं कार्यालय गाठलं। त्यावेळी कार्यालयात विभागाचे उपअभियंता ओंकार डांगे, सहाय्यक अभियंता सनी पवार, सकपाळ आदी उपस्थित होते। प्रहार डिजिटलसाठी संतोष मोंडे, राजापूर।